कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी सन्तः, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवन्तः. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ओके, तर सुरुवात करण्यापूर्वी मी एकदा इन्शुअर करते की माझा व्हिडिओ सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय, माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय. हो ना शारदाताई? येतोय ना आवाज? तुम्ही पण दिसताय, तुम्ही दिसताय, काही हरकत नाही, तुम्ही दिसताय, व्यवस्थित दिसताय आणि आवाजही तुमचा व्यवस्थित येतोय. ठीक आहे. सो हे गुगल मीट काही अवघड नाहीये, हे पण सोपंच आहे. ओके, सो आपण हे यूज करूया. हे यूज का करायचं, याच्यामध्ये आपल्याला टाइम लिमिट नाही. झूम मध्ये पैसे भरपूर मागतायत सबस्क्रिप्शनसाठी, म्हणून हा आपण उपाय निवडलेला आहे. ओके, सो सगळ्यांनी कोऑपरेट करा, जास्तीत जास्त लोकांना याला कनेक्ट करा. नेहमी जे बोलते तेच मी बोलेन आणि आपण आजच्या विषयाला हात घालूया. आजचा विषय फार सुंदर आहे. आज आपण गेलं सेशन जे होतं, आपण मनाचे जे धाव आहे त्याच्यावरती आपण थांबवलं होतं, जिथे अर्जुनाला प्रश्न पडला, चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवद दृढम. आता काय करायचं भगवंता, वायूप्रमाणे हे मन अगदी पळत असतं, तर भगवंत आम्ही कसं याला एकाग्र करणार, कसं याला शांत करणार, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती आता भगवंत उत्तर देत आहेत. तुम्ही सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा. तुम्ही बघत असाल, तुम्ही जरी व्हिडिओ ऑन केला तरी कुठेही तुमचा व्हिडिओ आपण यूट्यूबला वगैरे कुठेही जात नाही. त्याच्यामुळे हे सगळं बोलणं आपल्यामधलं आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही यूट्यूबच्या पब्लिकच्या दृष्टीने बोलता का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दोन प्रकारचे असतात यूट्यूबर लक्ष्मण दादा. जसे दोन प्रकारचे जेवण वाढणारे असतात. एक असतात जे अगदी बनवतात, आईप्रमाणे बनवतात जेवण, छान प्रेमाने जेवण बनवतात आणि मग ते वाढतात. आणि एक जे असतात हॉटेलवाले, जे वाढण्यासाठी जेवण बनवतात.
मग ते सुंदर दिसावं हा त्याचा मागचा हेतू असतो. तसा आपला जो हेतू आहे ना तो पहिल्या प्रकारातला आहे. इथे आपण चिंतन करतोय, तुम्ही आणि मी दोघं मिळून चिंतन करतोय आणि ते मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि हे बनलंय आणि ते वाया जाऊ नये, किंवा असं म्हणा हा डेटा सिक्युअर करायला माझ्याकडे हार्ड डिस्क नाही असं म्हणलात तरी हरकत नाही, म्हणून ते आपण युट्यूबला टाकतोय. सिंपल आहे ह्याच्या मागचं बोलणं. ओके, ह्याच्या मागचा उद्देशही सिंपल आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी या सध्या घडीला खूप महत्त्वाचे आहात, म्हणून आपापले व्हिडिओ ऑन करा. तुमचं इथे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तुमचा प्रेझेन्स महत्त्वाचा आहे, म्हणून तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि माझ्यासमोर बसा. आपण दोघांनी, इट्स अ 2 वे कन्व्हर्सेशन, आपण दोन्ही बाजूने मिळून हे कन्व्हर्सेशन करणार आहोत. सुंदर कन्व्हर्सेशन आहे. सुरुवात करण्यापूर्वी जसं आपल्याला ब्रिज कनेक्ट करतो ना, तसं आपल्याला संसारातल्या गोष्टी कनेक्ट करत असतात. तर काय आहे त्या संसारातल्या गोष्टी, त्यातली एक छोटासा दृष्टांत घेऊन मी पुढे जाईन. आपल्याला महर्षी वेदव्यास माहित आहेत. या कलियुगामध्ये अशा प्रकारची साधना अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला महर्षी वेदव्यास माहीत आहेत. महर्षी वेदव्यासांचं जेव्हा सर्व लिखाण करून झालं, सर्व प्रकारचे वेद, उपनिषद, पुराण रचून झाली, त्याच्यानंतर मात्र महर्षींना असं वाटलं की आता देह आपण त्यागला पाहिजे. म्हणून महर्षी स्वतःच्या आईला म्हणतात की आता तयारी कर माते, माझ्या जाण्याची वेळ आलेली आहे. तर त्यांची माता विचारते की काय झालं असं, आता का म्हणजे एवढी घाई का करतोयस, कारण तुझा देह सुटावा अशी देहाची अवस्था नाहीये. तर महर्षी असं म्हणतात की आता कलियुगाची सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे मला आता इथून निघून जायचंय. माता म्हणते मग काय प्रॉब्लेम आहे, व्हॉट्स द प्रॉब्लेम इन कलियुग ओ माय सन, अशी माता विचारते. त्याच्यावरती महर्षी म्हणतात थांब तुला याचं कारण सांगतो. आणि तो होता कलियुगातला शेवटचा दिवस. आणि त्या कलियुगातल्या शेवटच्या दिवशी, रूपक कथा आहे, कलियुगाच्या शेवटच्या दिवशी धर्मराजाच्या दरबारामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलियुगाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो धर्मराज बैलाला पाहतो, त्या बैलाचे 3 पाय असे निखळलेले वगैरे असतात, असं काही सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. आपण सर्वांनी भागवत कथा चांगल्याच ऐकलेल्या आहेत. तर धर्मराजांच्या दरबारामध्ये एक खटला चाललेला असतो. त्या खटल्यामध्ये जुने कीर्तनकारी कथा सांगायचे बरं का, माझा सोर्स तिथूनच आहे. तर कीर्तनकार कथा सांगायचे की त्या खटला चाललेला असतो, त्याच्यामध्ये 2 शेतकरी आलेले असतात. तर एकाने शेत विकायला काढलेलं असतं, दुसऱ्याने शेत विकत घेतलेलं असतं बरं का लक्ष्मण दादा. आणि ज्याने विकत घेतलेलं असतं त्याने त्या दिवशी शेतामध्ये नांगर चालवलेला असतो. नांगर चालवताना त्याच्या लक्षात येतं की इथे धनाचे हंडे खाली आहेत, ते त्याला सापडतात. मग तो धनाचे हंडे घेऊन राजदरबारामध्ये आलेला असतो की हे धन जे आहे ते माझं नाहीये, कारण हे वावर जे आहे, ही जी शेतजमीन आहे, मी आजच विकत घेतली किंवा एका दिवसापूर्वी विकत घेतली, त्याच्यामुळे हे धान्य माझं असू शकत नाही. म्हणून ते राजदरबारामध्ये घेऊन आलेलं आहे. आणि ज्याने शेत विकलं तो म्हणतोय शेती भले मी काही तासांपूर्वी तुझ्या नावावर केली, पण आता ती तुझी झाली ना, मग हे धनाचे अंडे तुझे आहेत. हा दोघांचा वाद घेऊन ते दोघं जण राजदरबारामध्ये आलेले असतात. तर त्यावेळेस त्यांचे जे मंत्री असतात, त्यांचे जे गुरु असतात त्या राजांचे, म्हणजे धर्मराजांचे, ते त्यांना म्हणतात की फक्त एक रात्र थांब, आजची रात्र उलटू दे, थांब जरा, निर्णय देऊ नकोस. आणि त्या दिवसाची रात्रीचे 12 वाजता रात्र उलटते आणि दुसरा दिवस सुरू होतो. कलियुगाचा पहिला दिवस सुरू होतो. कलियुगाचा पहिला दिवस सुरू झाल्यानंतर पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी खटला उभा राहतो आणि खटल्याचं रूप पालटलेलं असतं. एक जण म्हणतो मी शेती घेतलेली आहे त्यामुळे सगळे हांडे माझेच आहे, आणि दुसरा म्हणतो शेती मी नुकतीच विकली त्याच्यामुळे ते धन आधीपासून आहे ना ते माझंच आहे. कलियुग, जे कलियुग म्हणतो त्याच्या अंगात ही कळा आहे. आपली बुद्धी भ्रष्ट होते. आधी चांगले वाटणारे आपण, बऱ्याचशा बायकांना पण हा प्रश्न पडतो, अरे लग्नाच्या आधी तर मी खूप गोड बोलायची, एकदम चांगलं बोलायची, सगळं व्यवस्थित होतं, आणि लग्नानंतर मला असं का झालं, दिसेल त्याच्यावरती मी नुसती तोंडच टाकत असते, सगळ्यांवर्षी मी खेकसतच बोलत असते. तुम्हाला नाही बरं का, मला पण हा पडलेला प्रश्न आहे. असा काय अचानक जगाचा राग यायला लागतो. लग्नाच्या आधी आपल्याला वाटत नसतं कोणी आपल्याला बोलावं की ही ना आमची छान भांडी असते, ही ना आमची सुंदर जेवण बनवते, ही ना आमची खूप हुशार आहे, हा ना आमचा खूप हुशार आहे, चांगलं कमवतो, घराची जबाबदारी घेतो. आणि लग्नानंतर अचानकच आपणच आपल्याला ग्रेट समजायला लागतो, पण लोक आपल्याला काही ग्रेट समजत नाही. आपण तेच असतो पण सगळं बदलतं. तसं कलियुग सुरू झाल्यावरती सुद्धा लोकांची मती बदलायला लागली. लोकांची मती जणू काही अशी पांढरी होती, पांढऱ्याची काळी झाली. मग अशा काळामध्ये ना हा घाट का घालायचा, शारदाताई, उज्ज्वलाताई, हा घाट का घालायचा? 2 प्रकारच्या साधना असतात. एक असते वैयक्तिक साधना आणि दुसरी असते सामूहिक साधना.
ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया ज्या वारकरी संप्रदायाचा रचलाय त्याचं मूळ समजून घ्या. हा वारकरी संप्रदाय हा वेदांच्याच विचारांनी बनलेला आहे, पण वेदांचे विचार सगळ्यांना ग्राह्य नाहीयेत, खाता येण्यासारखे नाहीयेत, म्हणून ती कवाडं सगळ्यांसाठी खुली केली आणि सगळ्यांनी आता एकत्र या, एकत्र या. आमच्या आपण ऑफिसमध्ये गेले 2 दिवस एका प्रकारचं ट्रेनिंग चाललेलं. एक नवीन इन्स्ट्रुमेंट, त्याच्यावरती नवीन क्लाउड त्याला कनेक्ट केलं, लॅबेक्स क्लाउड कनेक्ट केलं, त्याच्यावरती आम्हाला ट्रेनिंग सुरू झालेलं. ते ट्रेनिंग आम्ही आमच्या घरी बसून ऑफिसमध्ये बसून सुद्धा करू शकलो असतो, पण नाही. ग्रुप एकत्र आला. एकत्र आल्यानंतर वेगवेगळे फाटे फुटले. हा ते बोलतोय, तो ते बोलतोय, मग अनेक प्रकारच्या शंका. अशामधून जास्त वेगळ्या प्रकारचं शिकायला मिळालं. जे कोणी नोकरी करत असतील ना त्यांना कळत असेल की मी काय बोलते. देअर इज समथिंग कॉल्ड ॲज अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन म्हणतात ना, ते ग्रुप डिस्कशनमुळे बरंच काही होतं. आत्ताच्या काळातलं ग्रुप डिस्कशन हो, जुन्या काळातलं सामूहिक साधना, शुद्ध भाषेमधलं सामूहिक साधना, जिथे आपण एकत्र येतो आणि एकत्र येऊन काहीतरी आपण डिस्कस करत असतो. इथे डिस्कस करायचं आणि मग एकांतामध्ये जाऊन ते इम्प्लिमेंट करायचं. मग ती झाली वैयक्तिक साधना. या दोघांचा मेळ जेव्हा एकत्र येतो ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पुढे पुढे जाऊ शकतो. म्हणून हा घाट घातलाय आणि यासाठी हे अटेंड करणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा आपला विषय छान आहे, जिथे आपण मनाबद्दल बोलणार आहोत. ऐका बरं का, जे संत असतात ना, संत ते फार दयाळू असतात. त्यामुळे आज असा मुद्दा येणार आहे जो मुद्दा कुठेच गीतेमध्ये सांगितलेला नाहीये, जो मुद्दा कोणी विचारही करू शकणार नाही. इनफॅक्ट मी जेव्हा ही ओवी वाचली त्यावेळेस मला असं मनामधून आनंद झाला, ओ माय गॉड, हे काय बोलतायत ज्ञानेश्वर माऊली, असं कोणी विचारच करू शकणार नाही. असलं काहीतरी भन्नाट सांगतात हो ज्ञानेश्वर माऊली. तर कशाबद्दल ज्ञानेश्वर माऊली सांगतात? मनाबद्दल सांगतात. आपण मनाला ना खूप जास्त शिव्या घातलेल्या आहेत. असं त्याला आपण बदनाम केलंय ना, म्हणजे ना लक्ष्मण दादा, आपण असं बोलतो मी चांगला आहे, पण हे माझं मन इकडे पळतं तिकडे पळतं, माझं मन सैरा वैरा धावतं, ऐकतच नाही. मला चांगलं वागायचंय हो, पण मन ऐकेल तर शपथ. मला यायचंय गीता सेशनला, पण मनाला तिकडे जायचंय सिरियल बघायला, मनाला जायचंय नाक्यावर बसायला, मनाला असं करायचंय, मनाला तसं करायचंय, मला सगळं चांगलं करायचंय, पण हे माझं मनच काही ऐकत नाही. मनच कारणीभूत आहे. मला भले आम्हाला दीक्षितांचा डाएट करायचंय, पण मन ऐकेल तर शपथ. मग मन ऐकत नाही म्हणून आमच्या शरीराची ही अवस्था. मन ऐकत नाही म्हणून आम्ही असले कपडे घालतो. मन ऐकत नाही म्हणून एवढं दुःख आहे. सगळं शिवीगाळ, सगळं खापर आपण मनाच्या डोक्यावर फोडतो आणि मोकळे होतो. हे मन नेमकं काय असतं? मनाच्या अनेको व्याख्या आपण पाहिल्या. त्यातली एक व्याख्या होती, अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन, द फ्लो ऑफ थॉट्स. द फ्लो ऑफ थॉट इज नथिंग बट द माइंड. विचारांचा प्रवाह, याला मन असं म्हणतात, असं आइन्स्टाईन म्हणतो. आज आपण थोडंसं आतमध्ये जाऊया, थोडंसं आतमध्ये जाऊया. हे जे मन आहे ना, ते काय आहे माहितीये का? मन म्हणजे एक वस्ती आहे. कोणाची वस्ती आहे? कशाची वस्ती? मन ही विचारांची वस्ती आहे. मग ती कशाच्या भोवती आहे? केंद्राच्या भोवती आहे. केंद्रामध्ये कोण आहे? केंद्रामध्ये आहे अहंकार, केंद्रामध्ये आहे मी. काय प्रश्न आहे अर्जुनाचा? भगवंता, माझं मन एका ठिकाणी राहत नाही. कोणाचं? माझं मन एका ठिकाणी राहत नाही. याच्यामध्ये आपल्याला वाटेल की मन इम्पॉर्टंट आहे, बाजूला ठेवा. माझं, कोणाचं? माझं मन एका ठिकाणी राहत नाही. आपल्या सगळ्यांची मन एकसारखी आहेत का हो? नाही ना. ज्याचं मन आहे त्याच्या गुणधर्मावरती मनाचा गुणधर्म अवलंबून आहे. बरोबर आहे ना शारदाताई? तुम्ही जशा आहात तसं तुमचं मन आहे. दादा जसे आहेत तसं दादांचं मन आहे. जयश्रीताई जशा आहेत तसं त्यांचं मन. पल्लवीताई, अर्चनाताई जशा आहेत तसं त्यांचं मन. जो जसा आहे ना तसं त्याचं मन आहे. मग हे मनाच्या सेंटरला कोण आहे? मी. जो कोणी आहे ना धारण करणारा, तो महत्वाचा आहे. धारण करणारा म्हणजेच कोण? अहंकार महत्वाचा आहे. आपण म्हणतो बंदूक उचलली आणि चालवली, माझा दोष नाहीये, बंदुकीचा दोष आहे. माझा दोष नाही, बंदुकीचा दोष आहे. काही नाही, मी हा माऊस उचलला आणि फेकून मारला, माझा दोष नाही, माऊसचा दोष आहे. तसं आपण म्हणतो की माझा दोष नाही, मनाचा दोष आहे. मन इकडे तिकडे पळतंय, मन खाण्यावर जातंय, मन घाणेरड्या गोष्टीवरती पळतंय. कोण? बंदुकीचा दोष आहे का? नाही, चालवणाऱ्याचा दोष आहे. कळतंय का तुम्हाला?
त्या गाडी जाऊन ठोकली, कुठेतरी जाऊन कशावर तरी आपटली, अपघात झाला, गाडीचा दोष आहे का? नाही, चालवणाऱ्याचा दोष आहे. लक्षात घ्या बरं का, खूप सूक्ष्मातली गोष्ट बोलते मी. तसं आपण म्हणतो की मन असं आहे, मन आमकं, मन फलानं, मन इतकं वाईट आहे, मन घाणेरडं आहे. पण मनाच्या केंद्रामध्ये कोण आहे चालवणारा? मी, अहंकार. मग ते मन दूषित का होतं? मग ताई जर मीच चालवणार आहे तर मी चांगलं चालवीन ना. जसं गाडी चालवताना मी घाबरतो, इकडे तिकडे गेली, गाडी कशाला घासली तर लागेल, गाडी खराब होईल, नुकसान होईल. तसं मग मी का नाही काळजीपूर्वक राहत? त्याचं कारण आहे का बरं का लक्ष्मण दादा? त्याचं कारण असं आहे की आतला जो अहंकार आहे, अहंकार कशाशी चिकटलेला आहे? देहाशी चिकटलेला आहे. आणि आतला जो अहंकार आहे तो अहंकार स्वतःला वेगळं समजून बसतो, म्हणून सगळी एवढी दूषित गोष्टी त्या बाजूच्या मनामध्ये येतात. उदाहरणार्थ मी सुरुवातीच्या काळात हे केलंय. एकतर मी मागे पण बोलली तुम्हाला, एकतर ग्रंथातलं सांगायचं, प्रमाण तरी द्यायचं, नाही तर स्वतःचा अनुभव तरी सांगायचा. सुरुवातीच्या काळात ना प्रचंड भीती वाटायची शारदाताई. नवीन नवीन कीर्तनकार, नवीन नवीन प्रवचनकार, असं वाटायचं अरे कोणी विचारलं ह्याचं प्रमाण काय आहे हो, या अभंगाचं दुसरं चरण काय आहे हो, सांगा जरा, हे असं काय, ह्याचं जरा चाल बोलून दाखवावं जरा, कीर्तनामध्ये हे असं का असतं सांगा जरा. नवीन होते, मागे भ प लागलेलं हरिभक्त परायण. पण मी झालेली का हरिभक्त परायण? नाही. याचा अर्थ आत्ताही झाले असं नाहीये बरं का, पूर्ण झाली नाहीये. पण भ प म्हणजे मी अजून नाही झाले कीर्तनकार, पण मी स्वतःला समजते कीर्तनकार. का? कारण एक कीर्तन झालंय आपल्याकडे, मस्त आहे प्रथा बरं का. नुसतं कीर्तन केलं, नुसतं भजन गायलं, नुसतं प्रवचन केलं ना तरी आपला संप्रदाय इतका उदार आहे, त्याला ह भ प देऊन टाकतो. आम्हाला साधं 10वी SSC करायचं असेल तरी 10 वर्ष मेहनत करावी लागते हो, 10 वर्ष. त्यानंतर SSC, त्याच्या PhD मिळवायची असेल तर काय 5 वर्ष, कमीत कमी 22 महिने काढावे लागतात, कमीत कमी 2 रिसर्च पेपर काढावे लागतात, कमीत कमी एखादा पेटंट असावा लागतो, त्यानंतर तुम्हाला डॉक्टरेट म्हणतात. इतकं करावं लागतं. पण देवाचं समजावून सांगणारी, देवाची डिग्री, ह भ प, 5 मिनिटाचं प्रवचन, ह भ प, भजन चाल गायली, ह भ प. म्हणजे हे निगेटिव्हली घ्यायचं की पॉझिटिव्हली घ्यायचं हे तुमचं वैयक्तिक मत आहे ते. पण मी मुद्दा काय सांगते, सुरुवातीला ह भ प खूप भीती वाटायची. कारण का? मी कीर्तनकार जसं असलं पाहिजे ना, ह भ प असलं पाहिजे. मी अजून कीर्तनकार सोडून द्या, ह भ प झाली नाहीये ना अजून, म्हणून मला समाजामध्ये जायची भीती वाटायची. का? कोणी काय विचारलं तर, कोणी म्हटलं चाल गाऊन दाखव म्हटलं तर, कोणी अभंग विचारला तर, ह्या अभंगाचं पूर्ण चरण काय विचारलं तर, कोणी दृष्टांत विचारला तर, कोणी एखादं तत्व विचारलं तर, प्रमाण मागितलं तर, मला भीती वाटायची. म्हणजे जे मी नाहीये ते मी स्वतःला समजलं की मला भीती वाटायला लागते. बरोबर आहे की नाही? अजून पुढे जाऊन सांगते, त्यात पण मला जास्त भीती कोणाची वाटायची? देगलूरकर महाराज, बंदादादा कराडकर, प्रचंड भीती वाटायची. का? मोठे मोठे कीर्तनकार. अरे आपण कीर्तनकार नाही, आपण लुच्चे टुच्चे आहोत, हे कळेल, हे लगेच त्या माणसाला कळणार आहे. वाटली ना भीती लगेच. म्हणजे जो माणूस खरा आहे त्याची आपल्याला भीती वाटायला लागते. अजून दुसरं उदाहरण देते मी. चला माझं उदाहरण बाजूला राहू द्या, अजून दुसरं उदाहरण देते. एखादा माणूस, लक्ष्मण दादा PhD नाहीये, तो फक्त 5वी शिकलाय. कितवी? 5वी शिकलाय. पण त्याने डिक्लेअर केलं आय एम अ डॉक्टर सो मी PhD आहे. आता तुम्ही मला सांगा, तो कॉलेजमध्ये जायला घाबरेल ना? कारण त्याला PhDचं ज्ञानच नाहीये. तो कॉलेजमध्ये जायला घाबरेल, तो जाऊच शकत नाही कॉलेजमध्ये. बरोबर आहे की नाही? इमॅजिन करा, तुम्ही कंपनीमध्ये गेलाय, ऑफिसमध्ये, ही माझी उदाहरणं घेते मी. किंवा नवीन सून म्हणते आई मला सगळं जेवण बनवता येतं, मग तिला भीती वाटते, मी जे बनवलं ते आवडेल की नाही, कसं काय होईल, नीट बनवता येईल की नाही. मला येत नाही तरी मी ते स्वतःला समजले. मी PhD नाही तरी मी स्वतःला समजलो. मग सगळ्यात पहिली भावना काय येते? भीतीची भावना येते. बरोबर आहे की नाही? मी PhD नाहीये, पण मी आहे असं म्हटलं की ते नॉलेज मला नाहीये. जसं मी माझं शिक्षण नाही तरी मला मोठ्या पोस्टवरती घेतलं, मी खोटी सर्टिफिकेट दाखवली, मला मोठ्या हुद्द्यावरती घेतलं कंपनीत, पण मला नॉलेज नाही. मी कशी राहणार? घाबरून राहणार. माझं ब्लड प्रेशर सतत वाढलेला राहणार, मला सतत चिंता असणार. आणि सगळ्यात महत्वाचं, मला कोणाचा राग येणार? ज्या कॉलेजची डिग्री मी दाखवली खोटी,
त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचा मला राग येणार, म्हणजे खऱ्या डॉक्टरेटच्या जी लोक आहेत त्यांचा मला राग येणार. बरोबर आहे की नाही? तसा जो हा अहंकार आहे ना, हा अहंकार आपण जे नाही ते स्वतःला समजून बसतो. मार्केटमध्ये अनेको लोक तुम्हाला दिसतील, आपली स्वतःची मुलं सुद्धा त्यांना येत नसतं तरी मला येतं 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 म्हणतात. मग त्यांना भीती वाटते, समोरचा बोलेल बोलून दाखव, समोरचा बोलेल करून दाखव, मग भीती वाटायला लागते. आणि जर मी PhD ची खोटी डिग्री लावली आणि जर मी चालले त्या कॉलेजमधून आणि तिथला प्रिन्सिपल आला, त्याने ओळखलं, अरे तू तर आमच्या कॉलेजमध्ये आलाच नाहीस, आहे ना भीती, मग मी काय करणार, त्या प्रिन्सिपल पासून मी लांब पळणार. तसा हा जो आपला अहंकार आहे, जो आपण नाही ते स्वतःला समजून बसलोय, प्रत्येकाने ओळखा आपण स्वतःला काय काय समजले. मग आपण जे लोक सत्य आहोत, जसं आपण आता आध्यात्मिक क्षेत्रात आहोत, आपण अध्यात्माबद्दल बोलतोय, तर आपण स्वतःला जे नाही ते समजलं की आपण जे खरे लोक आहेत, जसे संत आहेत, जसा भगवान श्रीकृष्ण असेल, राम असतील, ते सुद्धा देहावस्थेत होते तेव्हा ते संतच म्हणायला लागतील, त्यांच्यापासून आपण लांब पळायला लागतो, सत्यापासून आपण लांब पळायला लागतो. मला एक सांगा, ही अध्यात्मातली गोष्ट आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा अर्चनाताई ऍप्लिकेबल आहे की नाही? ऍप्लिकेबल आहे. आपल्याला माहितीये आपण खोटं बोलतोय, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा येते ती भीती, आणि त्याच्यानंतर येतं ते दुसऱ्याबद्दल द्वेष वाटणं, जे खरे आहेत त्या हुद्द्यावरचे त्यांचा द्वेष वाटणं. मग आता काय करायला लागतो आपण, आता काय करायला लागतो, जसं साडी घातली, मी 2000ची साडी घातली आणि मी मिरवतीये, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, पण आपल्याला मनातल्या मनात माहितीये मी श्रीमंत नाहीये, मी नाहीये. मग 2000ची साडी, मग व्यवस्थित केस बांधणं, सगळं सगळं आपण व्यवस्थित करतो का, आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी. मी कीर्तनकार नाहीये, मग काय करायचं, मग पांढरी साडी नेसते, मग मी उपरणं घेते, मग मी ते लांब लांब हे करते, काय काय व्यवस्थित राहते, अगदी जिथल्या तिथे पदर पण हलू देत नाही, मी टिक्का पण हलवून देत नाही. का? कारण मला दाखवायचंय काय, की मी कीर्तनकार आहे. मग आतला जो अहंकार आहे, जे नाहीये ती ओळख मी स्वतःला लावून घेतले, जे मी स्वतःला प्रसिद्ध केलंय, मी अनाऊन्स केले की मी कीर्तनकार आहे, मी अनाऊन्स केले की मी PhD आहे, ते टिकवण्यासाठी, त्याचा सांभाळ करण्यासाठी, तो अहंकार पुरवण्यासाठी मी काय करते, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालते, वेगवेगळ्या प्रकार, माझं घर श्रीमंत आहे म्हटल्यावरती घर पण मोठं पाहिजे. मग हे सगळे मनातले विचार आपले एकदा ऑब्झर्व करा, मनातले सगळे विचार आपण जे आहोत ते टिकवण्यासाठी मनातले विचार असतात. आपण जे आहोत ते टिकवण्यासाठी मनातले विचार असतात. आपण बायकोला म्हटलोय की बाबा मी सिगारेट पीत नाही, मग मनामध्ये विचार असतो ते सिगारेटचं पाकिट कुठे लपवू, चोरून कसा बाहेर जाऊ, हे कसं करू, ते कसं करू. तुम्ही म्हणाल ताई एवढाच विषय आहे, हो एवढाच विषय आहे. एकदा करून बघा, एकदा बघा आपण काय नाही आहोत जे स्वतःला समजले. आता ह्याच्या अपोजिट विचार करा, ह्याच्या अपोजिट विचार करा. जी माणसं स्वतः, ज्यांना अहंकार नाही, सोप्या भाषेत बोलूया, ज्यांना अहंकार नाही, जे स्वतःला खूप असं आहे ते आहे, बाबा माझ्याकडे ही डिग्री आहे, मी कंपनीमध्ये गेले, माझंच उदाहरण घ्यायचं झालं, मी कंपनीत गेले, मला ही कन्सेप्ट कळत नाही, उगाच कशाला मी करायचं, मला समजलं. मग ज्यावेळेस करायची पाळी येणार त्यावेळेस करता येणार नाही. स्पष्ट सांगावं, मला हे येत नाही, मला समजावून सांगाल का, आता टेन्शन येईल का, अजिबात येणार नाही. विचार करायची गरज आहे का, अजिबात नाही. जे आहे तेच आधी आपण मनात स्वीकारलं आणि तेच लोकांसमोर स्वीकारलं तर आपल्या मनातले विचार बऱ्यापैकी नाही, जवळजवळ 90% संपून जातात. हे जे विचारांचं वादळ आहे अहंकाराभोवतीचं, ते मावळायला लागतं आणि मग जे म्हणतात ना, मन म्हणजे काय, विचारांचा फ्लो तोच नाहीसा होतो. तू आत्ता कोण आहेस, आत्ता मला G3 सेशन करायचंय, खटखट मी मीट क्रिएट केली, शारदाताईंना समजत नाही, मी त्यांना एक मेसेज टाकला, संपला विषय. इथे मला एक्स्ट्रा विचार करायची गरज नाहीये, इथे मला विचार करायची गरजच नाही. मला लोक म्हणतात ताई 100-200 फी का नाही हो घेतली पाहिजे ना तुम्ही, 100-200 फी घेतली आणि मी म्हटलं अरे ह्यातले किती लोक येतील, किती लोक नाही येणार, अजून कसे नाही आले, असं का नाही होणार. बघा ना किती विचारांचे फाटे फोडले. पण हे कधी होईल, जर मी स्वतःला अति शहाणं समजलं, जे मी नाहीये ते मी स्वतःला समजलं,
तर मात्र ह्या सगळ्या गोष्टींचं वादळ निर्माण होईल. म्हणजेच काय, विचार निर्माण होतील, म्हणजेच काय, मन निर्माण होईल. आणि मन हे काय, चंचल आहे. का चंचल आहे? कारण त्याचे विषय भरपूर आहेत. जेव्हा मी खोटं बोलते तेव्हा मनाला मी भरपूर विषय दिलेले असतात. मी PhD नाही तरी मी PhD समजले, मी कीर्तनकार नाही तरी मी कीर्तनकार समजले, मी सुगरण नाही तरी मी सुगरण समजले, मी शहाणी नाही तरी मी शहाणी समजले, बोलता येत नाही तरी मी उगाच बडबडते, पाठांतर नाही तरी मी काय पण प्रमाण देते, मी काहीही करतेय. मग आता विषय किती मिळाले विचारांना, कळतंय का? जेवढे जास्त विषय तेवढे जास्त विचार, जेवढा जास्त विचार तेवढं मन मन मन. हे कधी, मधला अहंकार जेव्हा मोठा असतो तेव्हा. ज्या वेळेस आपण अहंकार छोटा करतो, म्हणून बघा ह्याच्यापूर्वी पण आपण बोललो असू, सगळा प्रपंच हा जो आहे ना अध्यात्माचा, कशासाठी आहे? मन शुद्ध होण्यासाठी. मन कशापासून शुद्ध करायचंय? म्हणजे काय, कमीच करायचंय हो. मन कमी कधी होणार? जेव्हा आतला अहंकार कमी होणार. अहंकार कधी कमी होणार? जेव्हा खोटी ओळख निघून जाणार. खोट्या गोष्टी, जसं एखादा दगड असावा, त्यातला नको नकोता भाग काढून टाकावा आणि मध्ये सुंदर मूर्ती निर्माण व्हावी, तसं आपला मधला केंद्र जे नको आहे, नको ती ओळख, नको ते समजूत, नको त्या श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास, अविश्वास, सगळं नको ती नातीगोती, ती शेजारीन माझी कोणी नाहीये तरी आपण तिला जवळचं समजून घेतलं. नाही ग ती बाई चांगली आहे, नाही ग, ह्याच्या उलट विचार करा, नाही ग ती बाई वाईटच आहे, ती खडूसच आहे. बघा विचारांचे प्रवाह किती सुरू होत आहेत त्याच्यामधून. जे नाही ते समजलेलं आहे आपण स्वतःबद्दल, जगाबद्दल, तो जो अहंकार आहे त्याच्यामुळे मोठा मोठा होत गेलाय. तो सगळ्या गोष्टी बाजूला काढून मधल्या अहंकाराला, अहंकार ज्या वेळेस सत्यावरती उतरेल त्यावेळेस, पल्लवीताई आपण मागे जो डिस्कस केला ना, फक्त म्हणण्यापुरता मी, कसा मी, कुठे गेलेला तुम्ही? स्टेशनला गेलेला. कोण कोण गेलेला? नाही मी एकटीच गेलेली. मग तिथे मी आला. तो कशासाठी आहे? सत्य परिस्थिती सांगण्यासाठी आहे. तिथे तो अहंकारातला मी नाही आहे, तो क्रियापदा, तो कर्त्यामधला, कर्तामधला, अध्यात्मातला कर्ता नाही, वाक्याच्या कर्त्यामधला मी आहे. कर्ता, कर्म, क्रियापद असं जे असतं ना वाक्याची रचना, ती वाक्याची रचना पूर्ण करण्यापुरता मी आहे. लक्षात येतंय? तो मी जेव्हा तेवढाच उरेल ना, त्यावेळेस बाहेरचं मन कमी 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 झालेलं असेल. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. मी हे का सांगते सगळं? ज्यावेळेस अर्जुन म्हणतो ना की हे भगवंता, मन एका ठिकाणी राहतच नाहीये, तर आधी मन काय आहे हे समजून घेतलं पाहिजे ना. येतंय का लक्षात? मग हे मन समजून घ्यायचं. बघा ज्यावेळेस भरपूर विषय असतात ना विचार करण्यासाठी, त्यावेळेस ध्यानाला कधीच आपलं लक्ष लागणार नाही, ध्यानात कधीच मन लागणार नाही. म्हणजे ध्यानामध्ये आपण नसणारच, नको त्या विचारांमध्येच गुंतलेले असणार. आणि आपण कुठल्या अध्यायामध्ये आहोत? अध्याय क्रमांक 6, आत्मसंयम योग. आत्मसंयम म्हणजे कोण? आत्मसंयम योग. आपण स्वतःला मन मानतो, पण मन आपण नाही आहोत. कसं ते आता या श्लोकामध्ये सांगते, ऐका बरं का. आत्मसंयम योग कशासाठी? ध्यान योग साधण्यासाठी. म्हणून अध्यायाची 2 नावं, आत्मसंयम योग आणि मग ध्यान योग. आपण आजच्या श्लोकांकडे येऊया आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली काय बोललेत ते आपण बघूया. सगळ्यांनी घ्या बरं का, स्वतःच्या ज्या प्रती आहेत ना गीतेच्या प्रती, त्या सगळ्यांनी घ्या. मी स्क्रीन शेअर करते. अर्चना ताई ऐकू येते ना? अर्चना ताई व्हिडिओ तुमचा ऑन नाहीये, कोणाचाच व्हिडिओ ऑन नाहीये, फक्त 2-3च व्हिडिओ मला ऑन दिसत आहेत. आहात की नाही? हॅलो, कोण कोण? काही प्रवासात आहे. अच्छा ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते? स्क्रीन नाही दिसत आहे. दुसऱ्या ह्याच्यावरती जिथून मी दिसते ना लक्ष्मण दादा, तो मी मोबाईल वरून ऑनलाईन आलेली आहे. दुसरीकडे अजून एक डॉक्टर नीलम असेल बघा. एकच मिनिट, परत एकदा शेअर करते. श्लोक क्रमांक 35. असंशयम 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 महाबाहो मनो दुर्निगृहंचलम. हच्या वरचा अनुस्वार न बोलायचंय, हलंत न. ओके. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. ओके, सोपं आहे. माझ्या मागून बोला. सगळ्यांनी स्वतःला अनम्यूट करायचंय आणि बोलायचंय अगदी प्रामाणिकपणे. आजच्या ना
याचा पूर्ण सेशनचा प्रवचनाचा टेक अवे हाच असणार आहे की प्रामाणिक राहायचंय स्वतःच्या मनाशी आणि मग जगाशी. जो स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असतो तोच जगाशी प्रामाणिक असतो. माझ्या मागून बोला. असंशयं हि महाबाहो मनो दुर्निग्रहंचलम. बोला. श्री भगवान वाच श्री भगवान वाच अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. बरोबर. श्री भगवान उवाच. धन्यवाद ताई. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाहीये. तू काही वेगळं नाही बोलत आहेस. मन चंचल आहे आणि आवरण्यास कठीणच आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते, असं भगवंत बोलतात आणि मोकळे होतात. पुढचं ऐका. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे इति मतिः. असंयता आधी बोला, त्मना योगो मग बोला. ठीक आहे. पुढचं चरण आहे वश्यात्मना तू यतयता वश्यात्मना तू यतता शक्यो वाप्तुमुपायतः. उपायतः. ठीक आहे. माझ्या मागून बोला. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः. बोला. वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे, आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे, म्हणजे योग प्राप्त होणे शक्य आहे, असं माझं मत आहे. याच्यामध्ये ना 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भगवंत काय म्हणतोय, त्याला योग साधणे कठीण जाईल ज्याचं मन ताब्यात नाहीये. मी थोडंसं अजून सोपं करून म्हणेल की त्याला संसार सुद्धा साधणं कठीण आहे, त्याला व्यवहार सुद्धा साधणार नाही, त्याला संसारामध्ये सुद्धा नीट वागता येणार नाही ज्याचा मनावर ताबा नाही. आपल्या आजूबाजूला अनेक बेताल पुरुष आणि महिला आपण पाहतो. महिलांसाठी त्यांचे नवरे असतील, नवऱ्यांसाठी त्यांच्या पत्नी असतील. प्रत्येकाच्या मनात बघा, बेताल म्हणल्यावरती प्रत्येकाला आपले स्पाऊस आठवले. सो आपण एक गंमत केली बरं का. आपल्याला असे अनेक लोक वाटतील की हा माणूस योग्य नाही वागत, आपली पोरं नीट नाही वागत, बेताल नाही, मनावर ताबाच नाही, सारखा मोबाईल उघडतो, मनावर ताबाच नाही, सारखा खात राहतो, मनावर ताबाच नाही, आमची ही काय पण किती वाढत चाली, मनावर ताबाच नाही, मैत्रिणीवर किती गप्पा मारायच्या, मनावर ताबाच नाही. हे रोजच्या आयुष्यातलं बरं का. भगवंत कशाबद्दल बोलतोय, ज्याचा मनावर ताबा नाही ना त्याला योग प्राप्त होत नाही. कुठला योग प्राप्त होत नाही? एका जागी बसणे, शुचोद्देशे प्रतिष्ठाप्य. एका जागी बसणंच शक्य नाही हो, ज्याचं मनच बसलं नाहीये, हे भगवंत सांगतोय. पण ज्याने मन ताब्यात ठेवलं ना त्याला सगळं प्राप्त होईल. यातला दुसरा मुद्दा असा आहे, पहिला मुद्दा तो की रिअल लाईफ मध्ये सुद्धा काही प्राप्त होणार नाही, योग दूरची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट भगवंत म्हणतोय, असं माझं मत आहे बरं का अर्जुन, मी तुला कर असं म्हणत नाही, कंपल्सरी कर असं म्हणत नाही, असं माझं मत आहे, पुढे काय करायचं इट्स युअर कॉल, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट, असं भगवंत म्हणतोय. इतकं छान भगवंत बोलते. मला ना भगवंताची भाषाच खूप आवडते. कुठेच कंपल्सरी नाही. बघा बरं का लक्ष्मण दादा, पहिल्याच अध्यायातल्या श्लोकानंतर भगवंत बोलला असता, पहिला अध्याय जो अर्जुन विषाद झाला त्याच्यानंतर भगवंत बोलला असता, जस्ट शट अप, क्लोज युअर माउथ अँड स्टार्ट डुईंग वर्क. बरोबर आहे की नाही? बोलू शकला असता की नाही भगवंत? पण बोलला का? नाही बोलला. कारण अच्छा, व्हिडिओ येत नाहीये. मी दुसरीकडे दिसते आता, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला दुसऱ्या ठिकाणावरून आहे मी ऑनलाईन. अच्छा, दिसतच नाहीये. ओके.
अरे दिसली मी. आता दिसतेय. दिसताय ताई. अच्छा दिसतेय. अहो लक्ष्मण तुम्ही वेगळ्या विंडो मध्ये बघताय हो, असं वेगळ्या विंडो मध्ये बघू नका, मग कसं दिसणार. देव बसला कुठे, आपण शोधतो कुठे. सो मुद्दा काय बोलायचा आहे, भगवंत कधी कंपल्सरी कोणावर करत नाही. तुम्ही एक एक श्लोक बघितला ना, तर आपण श्लोक नुसता वाचायचा म्हणून वाचतो, अभंग पण आपण वाचायचा म्हणून वाचतो, ओवी पण आपण वाचायची म्हणून वाचतो, पण 2 मिनिटं पण आपण त्यांच्या जागी जाऊन बघत नाही की काय म्हणायचंय, तुकाराम महाराजांना काय म्हणायचंय आपण बघतच नाही. भगवान श्रीकृष्णाला काय म्हणायचंय, अहो ज्ञानेश्वर माऊलीला काय बोलायचंय, गेट इन टू अ मूड. आपण आपल्याच मूडवरती असतो. देवाचं केल्याने पुण्य मिळतो, एका जागी बसा, ग्रंथ उघडा आणि वाचा. इति श्री भगवान उवाच. एवढं बोरिंग नाही हो भगवंत. जो एवढ्या गवळणींना गुंतवून ठेवू शकतो तो भगवंत एवढा बोरिंग असू शकत नाही. कळतंय का तुम्हाला. जे संत त्या काळामध्ये, मी एक जणांना प्रश्न विचारलेला, छान एक व्यक्ती आहे, आपल्या आध्यात्मिक व्यक्ती आहेत त्या व्यक्ती, मी त्यांना विचारलेलं कसं समजावं की एखादी व्यक्ती तिला आत्मज्ञान झालंय, कसं समजावं. त्या व्यक्तीने मला उत्तर दिलं, त्याच्याकडे खूप लोक अट्रॅक्ट होतात ना, असे एखाद्या फुलाभोवती मधमाशा कशा अट्रॅक्ट होतात, घोंगावतात अशा, तसं त्या व्यक्तीला ना खूप लोक, जनसंपर्क खूप वाढतो त्याचा. अशी व्यक्ती समजायचं की त्याला आध्यात्मिक काहीतरी प्राप्त झालेलं आहे बरं का. तर तसा भगवंत याच्या भोवती एवढी लोक जमा होत होती, तुकाराम महाराजांची भोवती एवढी लोक जमा होत होती. काय मॅग्नेट असेल, काय अट्रॅक्शन असेल. ते काय असं बोरिंग थोडी बोलायचे, आता विश्वात्मके देवे, नाही, आता विश्वात्मके देवे. अरे भगवंत असं का करतो रे, कर ना सगळ्यांवर कृपा. त्याला मार्दव होतं, त्याला ती भावना होती. आपल्यासारखं नाही एकाच टोन मध्ये सगळं बोलायचं आणि काम संपलं, कळत नाही का तुम्हाला, असं आपल्यासारखं नाही, एकाच टोन मधलं काम नव्हतं तिकडे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्या मागची भावना समजा. कृष्ण म्हणतोय असं मन तू बोलतोयस ना, दॅट इज नॉट सो सिम्पल, अवघडच आहे. पण वैराग्य आणि अभ्यास हे 2 जर तू बघितलेस ना, हे 2 जर हातात घेतलेस ना, तर ज्योतिताई सगळं सोपं होईल असं भगवंत म्हणतोय. पण हे माझं मत आहे, करायचं की नाही ते तुझ्यावरती आहे. श्लोक क्रमांक पुढचा येऊया, आता पुढच्या श्लोकाकडे येऊया. श्लोक क्रमांक 37. श्लोक क्रमांक 37. अर्जुन वाच. आता अर्जुन काय ह्याच्यावरती बोलायला आज मिळेल की नाही मला माहिती नाही, पण आपण श्लोक घेऊया आपल्या नियमानुसार 4 श्लोक. श्लोक क्रमांक 37. अर्जुन वाच. अयतीचा नंतरचा जो विसर्ग आहे तो बोलायचा नाही, कारण पुढे श्र आहे श्रावण बाळातला, आणि श्रावण बाळातला श्र कसा बनतो, शामृगातला श त्याला र जोडला की, आणि स श असेल तर आपण विसर्ग बोलत नाही किंवा अर्धा बोलतो. ओके. अयती श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः, योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगती कृष्ण गच्छती. काच्या वरचा अनुस्वार, गतीच्या वरचा अनुस्वार, सिद्धीच्या वरचा अनुस्वार कसा बोलायचा आहे, शंख सारखा बोलायचा आहे. ओके, क्लिअर आहे. आता आपण बोलूया, माझ्या मागून बोला. आणि माझं कुठे जरी बोलता बोलता कसं बोलून बोलून थोडी जीभ अशी होते, इकडे तिकडे जाते, तर गेली नाही पाहिजे आयडियली, पण मी सामान्य आहे, तर समजून घ्या आणि तुम्ही करेक्ट करा. अयती श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः. बोला. अप्राप्य योग संसिद्धिं कांगती कृष्ण गच्छति. व्हेरी गुड. याच्यानंतर अर्जुनाला काय भन्नाट प्रश्न पडलाय बघा. म्हणजे आपल्याला असं वाटतं लोधाच्या ऑफिसमध्ये गेल्यावरती घ्यायचा असतो 1 BHK, बजेट असतं 1 BHKचं, पण तरी पण काढूया ना, भाव काढूया ना 2 BHKचा. किती भाव तुमच्याकडे 2 BHK, कळतंय का तुम्हाला. तसं अर्जुनाला प्रश्न पडलाय. अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे अंतःकाळी योगापासून मन विचलित झालं, असा साधक योग सिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो. म्हणजे मी ऍडमिशन घेतलं MBA ला आणि मी विचारतोय त्यांना,
जर मी MBA क्लिअर नाही झालो तर मला नोकरी मिळेल का हो? कळतंय का तुम्हाला? तसा अर्जुन इथे म्हणतोय की जर मी योगारूढ झालो, देवा तू बोलतोस तर मी, हे कृष्णा तो मित्र आहे ना अजून, त्याला कळला नाही तो देव आहे, तो मित्र आहे अजून, तो त्याला म्हणतो जर मी योगारूढ झालो पण शेवटच्या क्षणाला जर माझं मन, ते गेल्या वेळेस आपण भरतराजाची गोष्ट पाहिलेली थोडक्यात, शेवटच्या क्षणी माझं मन जर इकडे तिकडे गेलं तर काय होणार माझं? द वर्स्ट सिच्युएशन तो इमॅजिन करतो आपल्यासारखीच. म्हणूनच मी सांगते, ज्याला अर्जुन होता येईल ना तोच खरा गीतेचा अधिकारी आहे, तोच खरा गीतेचा अधिकारी आहे. मन आपल्यासारख्यांचं काय, फाटक्या तुटक्या लोकांचं काय? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली, ज्ञानेश्वर माऊली आणखी प्रेमळ ना. ऐका बरं का पुढे काय म्हणतोय अर्जुन. आता हे श्लोक थोडा अवघड जाईल म्हणून मी मोकळं करून लिहिलंय. कच्चिन्नो भय विभ्रष्टश, कच्चिन्नो भय विभ्रष्टश, छिन्न भ्रवित नश्यती. ठीक आहे. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपती. आता ब्रह्मणच्या नंतरचा विसर्ग काय बोलले अर्धा, कारण पुढे प आहे. प फ असेल तर आपण अर्धा बोलतो. ओके. प फ क आणि ख. बोला माझ्या मागे. कच्चिन्नो भय विभ्रष्टश, छिन्ना भ्रमीव नश्यती. बोला. कच्चिन्नं भयविभ्रष्टश, छिन्नाभ्रमिव नश्यति. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणपती. पथी. बोला. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपती. पथी. हे महाभाव श्रीकृष्णा, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रय रहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. बघा आपल्या मनातली खंत व्यक्त केली. जो भगवत प्राप्तीच्या मार्गात, आपण सगळे कळतंय भगवंत नावाचं काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय पण तो दिसत नाही, मग त्याचा मार्ग कुठून जातो? मनातून जातो, आत्म्याकडे जातो. मन काही ताब्यात राहत नाही. मग करायचं कसं? आम्ही कसं करायचं? जो नाहीच आहे भगवंत, असा सगुण रूपाने आपण त्याची मूर्ती ठेवली पण त्याला शोधायचं आहे आतमध्येच. आश्रय रहित म्हणजे गुरु आम्हाला देहाने मिळाले नाहीत. काहींनी गुरु मानलेले आहेत पण ते देहाने आता उपस्थित नाही आहेत. काहींना अजून गुरुच मिळाले नाही आहेत, मग ते ग्रंथ मानतायत. मग देहातले गुरु नाही आहेत म्हणजे आम्ही आश्रय रहित आहोत. मग अशा आम्ही जायचं कुठे रे भगवंता, असं अर्जुन विचारतोय बरं का. या 2 श्लोकाचं जे विश्लेषण आहे ते थोडं बाजूला ठेवूया, पहिल्या 2 श्लोकांकडे येऊया आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली काय म्हटलेत ना ते मी सांगते. हे जे मी सुरुवात केलेली ना आजच्या सेशनची ज्या नोटवरती, ते मी या ओवीकडे बघून केली होती. ही बघा आली आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या स्क्रीनवरती. बघा सगळ्यांनी. अगदी कोण बनेगा करोडपती, तसं कोण बनेगा ज्ञानेश्वरी का अधिपती, वैसेवाला. काय म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली? बघा ऐका ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत. तो जो 35वा श्लोक आहे ना त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, आपल्याला सगळ्यांना तुकाराम महाराजांचा अभंग माहिती आहे. अशक्य ते शक्य करिता सायास आणि कारण असे अभ्यास. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. अशक्य ते शक्य करिता सायास आणि कारण असे अभ्यास. तसंच ते ज्ञानेश्वर माऊलींनी हा जो 35वा श्लोक आहे तो सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली ही ओवी घेतात. ओवी क्रमांक 419 आणि 420 महत्वाची आहे, पण 420 तर पाठच झाली पाहिजे. काय आहे मी पूर्ण घेते ओवी. तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी. कोणीतरी जॉईन होऊ पाहतंय, एकच मिनिट. हा. तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी, ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. काय म्हणतोय भगवान श्रीकृष्ण की अर्जुना तू बोलतोयस ना ते बरोबरच आहे, साच बोलतोयस, योग्य बोलतोयस. हा मनाचा स्वभाव ना चपळच आहे, तू बरोबर बोलतोयस. परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. काय म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली? वैराग्याचे नि आधारे, वैराग्याच्या आधाराने लाविले अभ्यासाचे मोहरे, एखादी वेल अशीच गळपण पडत असेल,
एखादी वेल वेल काय प्रत्येक वेल अशी सहज जातच नाही वरती, तिला कसला तरी आधार द्यायला लागतो. तसं ह्या वैराग्याच्या काठीचा आधार तू त्या अभ्यासाचा आधार जर दिलास, वैराग्याच्या काठीचा आधार दिलास, तर अभ्यासाचा मोहर चढेल. केतुलेने अवसरे स्थिरावेल, एखादा तरी अवसर येईल ज्यावेळेस तुझं मन स्थिरावेल. आणि खरं सांगू अर्चनाताई, एकच अवसर महत्वाचा आहे. एका अवसराची गोडी लागली ना, नव्हतो खातो मी नॉनव्हेज, एकदा फक्त एक तुकडा उचलला आणि जी गोडी लागली ते आता प्रत्येक शुक्रवारी लागतंय आम्हाला. नव्हतो खातो मी, नव्हती पित मी, अजिबात नव्हते पित मी. पित मुली पितात म्हणून सांगते मी, नव्हती पितो. पण एकदा ते वाईनचे 2 घोट घेतले आणि आता काय मला काय काय लागतं काय काय सांगू तुम्हाला मी. मग पार्टीमध्ये मीच सुरुवात करते अशी अवस्था होते. तर इथे एकही अवसर आहे शब्द महत्वाचा आहे. एकदा का तुम्ही ते मन वैराग्याच्या आधारे, वैराग्य आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींच्या आधाराने एकदा का मन स्थिर केलं ना, तर एकच गोष्ट, एकच तो क्षण तुम्हाला गोडी लावण्यासाठी, चटक लावण्यासाठी महत्वाचा आहे. आता बघा बरं का, खूप महत्वाची ओवी आहे. जे यया मनाचे एक निके, जे देखलिया गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. ज्ञानेश्वर माऊलींनी अल्टिमेट गोष्ट केली, आपल्याला उपायच दिला. तुझं मन ना एका ठिकाणी स्थिर होणार नाहीये, पण या मनाचं एक कौतुक आहे, एक गुणधर्म आहे, एक चांगला स्वभाव आहे या मनाचा. काय? जे बघतो ना त्याची गोडी सोकून घेतो. म्हणून काय करायचं, या मनाला गुंतवून ठेवायचं. कसं? अनुभव सुखची कौतुके दावीत जाई. अनुभव दे त्याला, त्या सुखाचा अनुभव दे, त्याचं कौतुक त्याला दाखवत जा. किती छान उपाय दिलाय ज्ञानेश्वर माऊलींनी. मग आता या मनाला कुठल्या सुखाचं कौतुक अनुभव देत जायचं? मटणाचा, चिकनचा, दारूचा, शिऱ्याचा, पोह्याचा, कशाचा? आध्यात्मिक सुखाचा. कधीतरी डोळे मिटून शांत बस. डोळे मिटून शांत बसल्यानंतर बाहेरची जी विचारांची घोंगावणारी वादळं, असं काय होईल, तसं काय होईल, हे काय ते काय, ती सगळी वादळं थांबून जातील आणि एका क्षणापुरती शांती मिळेल ना तुला. ते अनुभव सुखाची कौतुके दावीत जाई. आता हेच आपण व्यवहाराच्या बाबतीत घेऊया. मला मोबाईल बघितल्याशिवाय चालत नाही, मला इकडे गेल्याशिवाय चालत नाही, मला ना ताई जेवल्यानंतर काही नाही ना मिळालं तर मी जाऊन साखरच खाते, मला गोड खाल्ल्याशिवाय चालतच नाही. कधीतरी खजूर खाऊन बघ, चांगल्या गोष्टीची त्याला कौतुक, त्याला चांगल्या गोष्टीच्या अनुभवाचं सुख देऊन तर बघ. नाही ना जमत आहे मोबाईल, अरे सुरुवात कर. 5 ओव्या सोडा, ओव्या पण मी दूरची गोष्ट म्हणेन, 5 वाक्य पुस्तकाची वाचून बघ. मोबाईल कसा सुटतोय, मग हातामध्ये पुस्तक यायला लागेल, वाचन वाढेल. मोबाईल बघायची गोडी मोबाईल सोडायचंय ना, चांगली गोडी लाव त्या मनाला, वाचनाची गोडी लाव. तुला गप्पा मारायला आवडतात ना, फालतू गप्पा मारणाऱ्यांकडे नको जाऊस रे, आध्यात्मिक गप्पा मारणाऱ्यांकडे या. म्हणून आजीत्री सेशन मध्ये या, फालतू गप्पा मारणाऱ्यांकडे जाऊ नका. मी नसेल आध्यात्मिक, मी नसेल हबप, मला नाही ब्रह्मज्ञान, मला नाही ज्ञानेश्वरी पाठ, मला नाहीये पाठांतर, पण मला एक कळतं, मी जे बोलणार ते ज्ञानेश्वर माऊली तुकोबा माऊलींचंच बोलणार. मी ह्याच्या पलीकडे बोलणार नाही, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. आणि ह्या बाबतीत मी प्रामाणिक आहे, ह्या बाबतीत मी प्रामाणिक आहे. म्हणून G3 सेशनला या. काय नाही ना, फालतू गप्पा न मारता ह्या गप्पांचं एकदा गोडी लागू द्या, त्याला गोडी लागू द्या. आणि कसं आहे माहितीये, आता ही ओवी वाचल्यावरती अर्चनाताई वाटलं ना, वाह क्या बात आहे, हे वाटलं की नाही. ही 2 सुख मिळाली. पहिलं सुख ओवी समजल्याचं, वा, अनुभव सुखची कौतिके, प्रत्येक शब्द आणि शब्द फुटला म्हणजे बुद्धीला सुख मिळालं. आणि दुसरी गोष्ट, मनाला एक दिलासा मिळाला. खरंच मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. 2 प्रकारचं सुख मिळालं. तसं त्या गोडीचं सुख आपण देत जावं. आपल्याला चांगलं घालायला आवडतं ना, एखादी मुलगी असेल, एक्झाम्पल देते, हे माझ्या आजूबाजूचीच एक्झाम्पल आहे. मला वेस्टर्न घालायला आवडतं, मग कसं घाल, अंग झाकून पुकून घाल, चालेल, हरकत नाही, काही हरकत नाहीये. तुला चांगलं, एकदम चांगलं घालायला आवडतं ना, मग ते नैतिकदृष्ट्या योग्य घाल. मग नैतिकदृष्ट्या योग्य कशाला, आम्ही जेनझी म्हणतात, आम्ही काय पण घालू, हू आर यू, माय बॉडी माय रूल, आय कॅन शो एनिथिंग, इफ यू वॉन्ट टू सी इट, अदरवाइज गेट आउट, असे जेनझी बोलू शकतात. पण ते केल्याने तुझ्या मनाची अवस्था काय होते, तू ज्यावेळेस शॉर्ट घालणार त्यावेळेस 10 वेळा बघणार, तू कोण कोण माझ्याकडे बघताय. नाही बघितलं की ते दुःख घेऊन तू घरी जाणार, कोणीच नाही बघितलं माझ्याकडे. येतंय का लक्षात तुम्हाला?
गोष्टी करायला बंदी नाहीच आहे इथे. नागडं फिरा, काही हरकत नाही, पण नागडं फिरून तुमच्या मनाला काय वाटणार आहे त्याचा विचार करा ना. इथे बंदी कोणी कोणाला घातली? कोणी उठतंय काही तोबाड उचलून वर वर उचलून काहीही बोलतंय, ह्याची निंदा त्याची निंदा, असं करतो तसं करतो. पण ते केल्यानंतर तुला काय वाटतं? अरे तेवढा वेळ तुझं मन पूर्ण त्या गोष्टीने ग्रासलं गेलं ना. गटाराचं पाणी जसं आपल्या पाय चालताना ती चप्पल आपण हिलवाली घेतो पावसाळ्यात, का? कारण ते पाणी पायाला लागू नये. मग इतर वेळेस वावरताना किती घाण घाण गोष्टी आपण मुखातून काढतो, त्या मनाला किती किती गटाराचा स्पर्श होतो बघा ना जरा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाही ना मन तुझं एकाग्र होत आहे. बघा बरं का, चॅप्टर आहे भगवंताने तेव्हा नाही काय उपाय दिला. त्याला ज्यावेळेस आपल्यासारखे गॉन केसेस मिळाले ना, गॉन केसेस, हे फेल होणारी पोरं आहेत, ह्या पोरांना काहीतरी सोपं द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला सोपं सूत्र दिलं गणित सोडवायचं. गणित अवघड आहे पण सूत्र सोपं दिलं ज्ञानेश्वर माऊलींनी. काय दिलं? यया मनाचे एक निके, जे देखली या गोडीची या ठाया सोके. म्हणून काय करायचंय? अनुभव सुखची कौतुके दावीत जाई, चांगल्या चांगल्या गोष्टींचा त्याला संग दे. म्हणजे काय? थोडक्यात सांगू, चांगल्या सवयी लावून घे. बस, प्रश्न मिटला. आता ही गोष्ट फक्त परमार्थात नाही, ही गोष्ट रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा ऍप्लिकेबल आहे. सकाळी चांगलं लवकर उठण्याची सवय लावून घे, नियम करण्याची सवय लावून घे, चांगल्या चांगल्या सवयी, कमी खाण्याची सवय लावून घे. सकाळी गोड नाही खाल्लंस तर तुझा ग्लुकोज स्पाइक नाही होणार, मग दिवसभर तुला शुगरची क्रेविंग होणार नाही. म्हणून सकाळी 12 वाजेपर्यंत गोड थांब, जरा खाऊ नको, सवय लावून घे. येतंय का लक्षात तुम्हाला? सगळ्या चांगल्या सवयी तू लावून घे, आणि एकदा का त्याला गोडी लागली ना, एकदा का मनाला सवय लागली ना, की परत ते घाण गोष्टीकडे जात नाही. हे तुझ्या मनाचं एक कौतुक आहे, हे तुझ्या मनाचा एक चांगला गुण आहे, त्याचा तू उपयोग करून घे. असं इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. कुठली नाही ना ओवी पाठ झाली, ज्योतिताई, अर्चनाताई, उज्ज्वलाताई, कुठलं नाही ना पाठ झालं तरी ही ओवी चौकोन जेवढा लावलाय ना, तुमच्या मोबाईलचा स्क्रीन सेव्हर ठेवा हवं तर. या मनाचे एक निके, जे घेतली या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाई. बस एवढं लक्षात ठेवा. आणि पुढच्या ओव्या पण अत्यंत सुंदर आहे, मी नंतर ह्याच्यावर टाकते आपल्या ग्रुपवर, नाही तर आत्ताच टाकते ना. खूप सुंदर आहे, बघा, वाचा ही एक एक ओवी. हे एक ओवी म्हणजे ना, अहो एकेका आयुष्याला पुरून उरेल एवढं चांगलं चांगलं सूत्र ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. उगाच नाही म्हणायचं त्यांना. एक जण काय म्हटलं माहितीये का, मी एक क्लिप बघत होती, एक जण होती, ती काय म्हटली माहितीये का, ह्या जगामध्ये एकदम असं इमोशनल मध्ये, या जगामध्ये तुम्हाला कोणच नाही ना, ज्याला कोणच नाही ना, त्याच्यासाठी जा आळंदीला जाऊन बघा, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवा, ती समाधी तुमच्यासाठी सगळं करेल. अरे पागल बी गेलं, समाधी कसं तुमच्यासाठी सगळं करेल? म्हणजे व्हॉट इज दिस अंधश्रद्धा? डोकं ठेवायचंय ज्ञानेश्वरीवरती, डोकं ठेवा. तुम्हाला या जगात कोण नाही ना, ज्ञानेश्वर माऊली तुमचा हात धरून चालतील. ह्या वाक्याचा मी अर्थ सांगते, ती ओवी तुमचा हात धरून चालेल. तुमच्या मनातली नको त्या गोष्टींची आस, नको ते दुःख, जे आपलं नाहीये ते माझं म्हणायचं, हे सुख गरजेचं नाही तरी ते पाहिजे म्हणायचं, ह्या सगळ्या वृत्ती ज्ञानेश्वरी काढून टाकते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पुरतात, आपल्याला पुरून उरतात, आपल्याला जाळून उरतात म्हणेन मी. आपल्याला सगळ्यांना जाळून ज्ञानेश्वर माऊलींचे विचार उरतात, म्हणून ती माऊली आहे म्हणायचं. कळतंय का तुम्हाला? म्हणून ऐकताना पण योग्य लोकांचं ऐका. बघा, एक्सक्यूज मी, तो विषय नको. चला आपण आजच्या गोष्टीकडे जाऊया ना, त्या विषयाला भरपूर फाटे फुटतात. मग आपण आजच्या गोष्टीकडे जाऊया. आजची गोष्ट पण छान आहे बरं का. आजची गोष्ट आहे एका माणसाची. तो माणूस ना असा बघायला गेला तर एवढा पण दळिद्री गरीब नाहीये, आणि बघायला गेलं तर एकदम असा श्रीमंत पण नाही. आपल्यासारखाच एखादा असायचा नोकरी धंदा करणारा, तर रोजगाराला निघालेला. रोजगाराला जात असताना सकाळी लवकर जायचा तो, कारण त्याला पण माहिती नंतर ट्रॅफिक होतं. म्हणून तो पण लवकर निघायचा. तर जात असताना जंगलाची वाट होती, जुना काळ होता ऑब्व्हियसली, जोक सपाट. जंगलाची वाट होती, जंगलाच्या वाटेवरून चाललेला. तर जात असताना तिथे त्याला एक पुडकं भेटलं, छानसं पुडकं भेटलं. त्याने ते उचललं. उज्ज्वला ते पुडकं उचललं, ते पुडकं उघडून बघितलं त्याने, आणि जसा 10-20चा कॉईन असतो ना आपला, तो आपला धातूचा असतो, म्हणजे लोखंडाचा, ॲल्युमिनियमचा, तो त्याचा जो कॉईन होता ना तो सोन्याचा होता. त्या पुडक्यामधला कॉईन सोन्याचा होता. म्हणून त्याने अजून पुडकं ओपन करून बघितलं, काय आहे? अरे बापरे, सगळेच कॉईन, सगळ्या त्या सुवर्ण मुद्रा होत्या त्या पुडक्यामध्ये. आणि तो कुठे निघालेला? रोजगाराला निघालेला.
तुम्ही असता त्याच्या जागी आणि तुम्हाला पुडकं मिळालं असतं, तुम्ही गेला असता का त्या दिवसाची दिवस भरायला रोजगारावर? मी तर नसते गेले. तो पण गेला नाही. त्याने काय केलं, ते पुडकं घेतलं आणि तो तसाच घरी आला. आता घरी बायका, पोरं, पोरं जी कुठली पोरं, बेरोजगार, नीट शिकत नाही, शिकल्यानंतर कोण नोकरी देत नाही, मग ती इकडची तिकडची टाळकी अशी फिरत असतात, तशीच त्याची पण पोरं. ती पोरं घरामध्ये, 2 मुलं, बायको. गेला घरामध्ये आनंदाने, बायकोला मुलांना वाटलं काय बाबा तुम्ही पण आज जात नाही का कामाला, आला का घरी तुम्ही पण असेच आज? ते बोलले, तो माणूस म्हणाला नाही नाही, मी खूप महत्वाची गोष्ट आणली, या या सगळ्यांनी इकडे या, बघा मी काय आणलंय. सगळ्यांना जमवतो, सगळेजण येतात जवळ, काय आणलंय तुम्ही? बायको तर ओरडूनच म्हणते काय आणलंय आज? तो म्हणते नाही जरा बस ऐकून घे माझं. तो दाखवतो, हे बघ मला आज हे पुडकं मिळालं, ह्याच्यामध्ये काय सोन्याचं नाणं. बायको जाते, आधी खिडक्या बंद करते. बरोबर हेच केलं असतं ना तुम्ही पण? आधी खिडक्या बंद करते, आधी दरवाजे बंद करते, सगळं बंद करून झाकून पाकून मग येते. या सगळ्यांनी हळू बोला, जरा जोरात बोलू नका. कॉईन आहे, बाप रे एवढा टपोरा टपोरा सोन्याचा कॉईन, म्हणून 4 जण मिळून बसतात. काय करणार तुम्ही? काय केलं असतं? मोजले असते, बरोबर ना? सगळेजण बसतात आणि अर्धे अर्धे असे वाटून घेतात आणि मोजायला सुरुवात करतात. 1 2 3, मी 100 नाही बोलणार आहे बरं का. असं करत 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 जेव्हा गाडी 90वर येते ना, त्यावेळेस सगळे एकमेकांकडे बघायला लागतात, सगळ्यांचा चेहरा पडायला लागतो आणि मोजतात. शेवटचा कॉईन तो नवरा मोजतो, 99. हे 99 कॉईन? बायको नवऱ्याकडे बघते, मुलं पप्पांकडे बघतात, काय फक्त 99 कॉईन? अहो 1 कॉईन टाकला असता अजून तर 100 नसते का झाले? कळतंय का तुम्हाला? तुम्ही पण बोलला असता ना, अरे 99, 1 कॉईन टाकला असता तर 100 नसते का झाले? सगळं दिलंय देवाने मला. अहो पण अजून एखादा मुलगा दिला असता बरं नसतं का झालं? अहो सगळं देवाने दिलंय मला, पॅकेज जर अजून जास्त असतं बरं नसतं का झालं? अहो आमचं घर 2 BHKच आहे, अजून एखादी खोली असती बरी नसती का झाली? माझ्याकडे अमकी अमकी साडी आहे, पण अजून एखादी साडी असती बरी नसती का झाली? 100वा कॉईन गरजेचा आहे का हो? नाही ना, त्याच्याकडे काहीच नव्हतं, तिकडे त्याला 99 सुवर्ण मुद्रा मिळाल्या, तरी पठ्ठ्यांचं समाधान होईना. ते म्हणतात 100वा कुठे गेला आणि म्हणून दुःखात पडलेत. आपणही तसेच, आपल्या आयुष्यातला 100वा कॉईन नाही म्हणून सदैव आपण रडत असतो. भीक नाही मागत बरं का, सहसा आपण जाम ॲटिट्यूड वाले असतो, भीक नाही मागत आपण. अशी साडी बिडी जास्त नाही, फक्त नवऱ्याला बोलून दाखवतो, जास्तीत जास्त आई आणि बहीण, जास्त कोणाला बोलत नाही आपण, ॲटिट्यूड वाले. पण मनामध्ये खंत असते की हे माझ्याकडे नाहीये, ते ना असतं तर बरं झालं असतं. तसं आयुष्यामध्ये 99 मिळालेल्या गोष्टींचं आपल्याला 0 किंमत असते आणि त्या 100व्या गोष्टीसाठी मात्र आयुष्यभर आपण रडतो. आहे की नाही गोष्ट छान? ज्या वेळेस दुःख होईल ना, आज मी बनवलं 2 भाज्या, भाकरी, भात, पण चवीला आज लसणाची चटणी कालच संपली. काय त्या 2 भाज्यांचा अर्थ राहिला ताटातल्या? मग कितीही आवडीची का असे ना, काय अर्थ राहिला त्या ताटातल्या भाज्यांचा? येतंय का लक्षात तुमच्या? खूप महत्वाची गोष्ट आहे, वाटली सोपी पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मनात जी काही खंत असेल ना, चाललोय आपण ट्रेनने चाललोय, का मी रिक्षाने जात नाही? खंत नका बाळगू, ट्रेनने चाललंय ना, त्या प्रवासाची मजा घ्या. 99 नाणी आहेत ना, त्या 99 नाण्यांचं काय करायचं त्याचा विचार केला पाहिजे, त्याचा भोग कसा घ्यायचा, चांगल्या ठिकाणी कसं त्यांची गुंतवणूक करायची हे बघूया. ट्रेनने चाललोय ना, 15 मिनिटाच्या प्रवासाला 1 तास लागणार आहे ना, मग करूया ना युट्यूब ऑन, करूया ना गीता सेशन ऐकून घेऊया ना आपण, करा ना सदुपयोग. येतंय ना लक्षात? सो हा 100वा कॉईन आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण शोधत असतो. हे आजच्या गोष्टीचं सुंदरचं मर्म. जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. काही लोकांना वाटलं असेल ताईंची गोष्ट 8:30ला सुरू होते, म्हणून काही लोक 8:30ला आलेत. सो यावेळी झाला पोपट. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. येस, हा अर्चना ताई बोला. ताई आज तुम्ही अहंकाराबद्दल बोलत होता ना, आपलं सेशन जेव्हा चालू झालं तेव्हा, तर म्हणजे असं माझं म्हणजे मला असं वाटलं त्याच्याबद्दल की खरंच आहे, म्हणजे अहंकार ऍक्च्युली तुमचं लाईफ खूप जरा कॉम्प्लिकेट करून टाकतो. आजकाल सगळ्या गोष्टी पण अहंकारामुळे आपण साध्या गोष्टींना पण खूप अवघड करून जातो. बरोबर.
त्यामध्ये काहीतरी कल्पना असतात. आपल्या काही म्हणजे जे का अशा आपण मनात एक असं एक स्वतःभोवती एखादं शेल बनवून नाही का जगणं, असं आपण म्हणतो ना. आणि अजून अजून ही गोष्ट सोपी करेन, आपल्या पुराणातले ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तो अहंकाराचे? तुम्ही सहज सांगू शकाल कोण आहेत ब्रँड अँबॅसेडर आपल्या पुराणांमधले? कोण कोण? दुर्वास ऋषी. हा, ते पण म्हणता येईल, ते पण म्हणता येतील. पण ब्रँड अँबॅसेडर रावण आणि हिरण्यकश्यपू ब्रँड अँबॅसेडर आहेत अहंकाराचे. हिरण्यकश्यपू पण देव नव्हता, स्वतःला देव समजून बसला, अहंकार. रावण सुद्धा स्वतः देव नव्हता, पण सगळ्या नवग्रहांना आपल्या पायाखाली घेऊन बसला, अहंकार. कुठपर्यंत अहंकार पुरला? येतंय का लक्षात तुमच्या? एक सोपीशी गोष्ट आहे, आपण जे स्वतः नाही आहोत ते स्वतःला समजून जायचं. मग कमी समजणं ते सुद्धा अहंकारामध्ये येतं. न्यूनगंड सुद्धा अहंकाराचाच प्रकार आहे. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स दोन्ही सुद्धा अहंकाराचेच प्रकार आहेत. आणि हे रिअल लाईफ मध्ये किती उपयोगाचे आहेत. आणि कधी न्यूनगंड कोणता? बरोबर, न्यूनगंड. YouTube पण खूप सगळं म्हणजे हे आपलं हे असतं ना वातावरण एकदम तंग करतो. मग खरं सांगू का, आपण आपलंच वातावरण तंग करतो, मनाचं पण वातावरण तंग करतो, घरामधलं पण वातावरण तंग करतो. आणि आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं ना, तर आत्ताचं म्हणजे जे जे माझं क्षेत्र आहे, हे कीर्तनकार वगैरे, तुम्हाला अजून नीट कीर्तन येत नाहीये, तुम्ही कुठल्या अधिकाराने कीर्तन शाळा काढता? म्हणजे मनापासून पडलेला मला हा प्रश्न आहे. बरोबर आहे ना शारदाताई? परंपरा काही लोकांची मी मान्य करते, तुम्ही परंपरेत आहात, मला मान्य आहे, तुम्ही करा. तुम्हाला येत असेल ना, हा अहंकार आहे. यू आर नॉट येट वेल ट्रेन. हाऊ कॅन यू ट्रेन अदर्स? तुम्ही अजून ट्रेन नाही आहात, कसं काय ट्रेन करायचं? मीही तुम्हाला सुरुवातीलाच म्हणले, मी गीतेतलं तेच सांगेन जे माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात आलंय, माझ्या समजण्याच्या क्षेत्रात आलंय. आणि मी बालवाडीची शिक्षिका आहे, पुढची नाहीये. आपण स्वतःला जे नाही ते समजतो, त्यामुळे समाजाचं किती नुकसान होतं. आज आत्ताच्या परिस्थितीमध्ये मुलांना शालेय शिक्षण सोडून तुम्ही त्यांना बिनधास्त स्वतःकडे बोलवता आणि स्वतःकडे कीर्तनाचं शिक्षणही नीट देत नाही. त्याला योग्य प्रकार, कीर्तन काय आहे? एक ॲटिट्यूड आहे कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? ॲटिट्यूड आहे. भगवंताला समजलो, मी समजलोय, ती समज आहे, तो बोध आहे. बोधवान होणं म्हणजे कीर्तनकार होणं. तो बोध जर स्वतःकडे नसेल तर लोकांना आपण काय देणार आहोत? ना त्यांना आपण शैक्षणिक शिक्षण नीट देत, ना आध्यात्मिक शिक्षण देत. मधल्यामध्ये ती मुलं तरंगत असतात. हजारोंनी लहान लहान मुलांचं भविष्य डोक्यामध्ये घातलेलं आहे. किती सामाजिक मोठा इम्पॅक्ट आहे हा. जी गोष्ट नाही ती स्वतःला समजलं तर स्वतःचंही नुकसान करतो आणि समाजाचंही नुकसान करतो. किती मोठा पॉइंट आहे हा, साधा सोपा नाहीये. दिखावा दिखावा वाटतं खूप सोपा दिखावा, पण पांढऱ्या साडीला आणि पांढऱ्या धोत्राला फसलेली लोक खूप मोठी मोठी आहेत. तुकाराम महाराजांच्या काळात मंबाजी बुवाला फसणारी लोक नव्हती का? होती ना? येतंय का लक्षात तुमच्या? आत्ताच्या काळात सुद्धा हेच चाललेलं आहे. म्हणून अहंकार इतका घातक आहे ना, जगात सगळ्यात मोठं नुकसान अहंकाराने केलंय, सगळ्यात मोठं नुकसान. एक एक व्यक्ती अहंकारी होतो, जे नाहीये ते दाखवतो आणि सगळ्या समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जातो. चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. म्हणून वचन ऐकायचे, ज्ञानेश्वर माऊलींचेच ऐकायचे. ज्ञानोबा आणि तुकोबा सोडून तत्व नाहीये आम्हाला दुसरं कुठलं. जर ज्ञानोबा तुकोबा सोडून आम्ही दुसरं काही बघितलं तर आम्ही दोन बापाचे. एवढंच बोलून शपथ घ्या, एवढं बोलून इतक्या क्रिटिकल लेवलला ते समजलं पाहिजे. गोष्टी सोप्या नाहीये तेवढ्या. या समाज तुम्हाला बघून तुमचं अनुकरण करतोय. आज आपण पांढऱ्या साड्या, पांढरी धोत्र आणि वरती पांढरी पैरण घातली की आपल्याला वाटतं आपण कीर्तनकार झालो. तुमच्यासारखे नवीन युवक येऊन येऊन तेच करतायत. पाठांतर गेलं खड्ड्यात, समजणं गेलं खड्ड्यात. आम्ही नुसतं काय घालायचं आणि कसं मिरवायचं एवढंच बघत सुटलोय. आम्ही कशी रील अपलोड करायची तेवढंच बघत सुटले. 3 मिनिटं बोलाय, 30 सेकंद क्षमा करा, 30 सेकंद बोलायचं, तेवढीच रील टाकायची. डिस्क्याव एडिटिंग झालं, प्रश्न संपला. आम्ही कीर्तनकार झालं. डोंबर समाज सगळा त्यांच्या मागे चालला. मी हे बघितलंय. श्रोते हो, भाविक हो, मी हे बघितलंय. याची देही याची डोळा. हा या बाबतीत हा बोध हा आलाय, हा उगाच नाही आलाय. खूप टक्के डोनपे खाल्ले, खूप घाणराड्या लोकांना जवळून पाहिलंय. अनेको हे देवीजी फिवीजी ही आमकीन तमकीन आमकान तमका खूप बघितलंय. वरतून अनेको शाली चढवून चालतात, पण आतमधल्या मनाची घाण जात नाही. तुम्हाला सोपा वाटला का खेळ? आणि ह्या सगळ्या ताई माईंना बघून आमच्या तरुण छोट्या छोट्या मुली तेच करायला सुटलेत. मग का नाही तुम्हाला कल्पना चावला बनायचंय? मोठी मोठी गोष्टी तुम्हाला का नाही करायच्यात? तुम्हाला का फालतू गोष्टींमध्येच जायचंय? सहज आहे ना, सोपं आहे. साडी नेसली की विषय संपला.
सहज आहे, सोप्प आहे. 2 अभंग पाठ केलं, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान, 4-5 प्रमाण झाले, प्रश्न संपला. सोप्प आहे. अनुकरण करायला जे सोप्प आहे ते पटकन करतील. डॅश डॅश महाराजांचं अनुकरण सगळे करतात, विनोदी कीर्तनकार बनतात. सातारकर महाराजांचं का नाही तुम्ही कॉपी करत? प्रति सातारकर का नाही झाले अजून मला सांगा? व्हायला पाहिजेत ना. प्रति सातारकर महाराज ऐकले कधी तुम्ही? होणारच नाही. प्रचंड मेहनत आहे त्याच्या मागे, शक्यच नाहीये कोणी बनणं. येतंय का लक्षात तुमच्या? आपण जे वागतोय ना त्याचा फक्त आपल्यावरती नाही, समाजावरती सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून जो 10 माणसात वावरतो ना त्याने काळजी घ्यावी, मी कसं वागावं, कसं बोलावं. ही जबाबदारी वक्त्यावरती येते. ही जबाबदारी त्या पर्टिक्युलर आध्यात्मिक माणसावरती येते. पण ताई, समाज सुद्धा फक्त वरच्या देखाव्यावरच बोलतो ना. तो मूर्खच आहे. 100% रस्त्यावरची ऑरेंज कलरची मटणाची दुकानं का चाललेत? चला मी व्हेज पण नाही घेत, लक्ष्मण दादा, ऑरेंज कलरचं मटण कुठे पाहिले तुम्ही? पाहिलंय कधी? लोक खायला जातात ना, ज्यांनी पाहिलं असेल, जे फिरतात ना रस्त्यावर. मी लोकल लाईफ मधलं बोलणारी आहे बरं का, इकडचं तिकडचं नाही. ऑरेंज कलरचं कुठे मटण? सोडा, ऑरेंज कलरचा कुठला खाद्यपदार्थ असतो जो आपण मंचुरियन ऑरेंज कलरचा खातो? जे चांगलं दिसतं ते खायला पळतात ना लोक. म्हणून यया मनाचे एक निके, जे घेतली या गोडीची ठाया सोके, हा अर्धा भाग खूप सहजतेचा आहे. म्हणून अनुभव सुखची कौतुके, इथे काळजी येते. पहिले अर्धा भाग आहे ना तो गुणधर्म सांगणार आहे, आणि दुसरा अर्धा भाग आहे ना तो काळजी व्यक्त करणार आहे. म्हणून चांगल्या गोष्टीचाच अनुभव देत चाल. त्याला गरज नाहीये, तू कोल्ड्रिंक नाही पिला आयुष्यात तर काही मरणार नाहीये, नको त्याला सुखाची, ती गोडीच देऊ नकोस. पण ताई, चांगल्या मार्गावर नेहमी माणूस हा एकटाच असतो. म्हणजे या अध्यात्मिक मार्गावर तुम्ही नेहमीच एकटे असणार आहे. काय एकटे असणार सांगा अर्चना ताई, काय एकटे असणार सांगू तुम्हाला? ऐक, हा बोला. मला आता तोच अनुभव सतत येतो. म्हणजे असं मी जसं आता समजा ठरवलं की हा मला इथं आळंदी, आता माझ्या घरापासून आळंदी थोडं लांब आहे, तसं मी जाऊ शकते, खूप लांब नाही, पुण्यातच आहे. पण मला बसने वगैरे जाणं अवघड वाटतं थोडं. बर, सोबत घ्यायची म्हणलं कुणाला तर कोणीच घ्यायला तयार नसतं. माझ्या देवळात सुद्धा जायचं मी असं, आता माझं मी एकटी जाते म्हणजे जाऊ दे, कुणाला नाही यायचं ना, नकोच होते. सगळ्यात पहिलं तुम्हाला वाटलंच नाही पाहिजे कोण बरोबर असावं, काही गरज नाही कोण बरोबर असण्याची. जाता जाता ओव्या गात जा की. मला हे मग नाही तेवढं नाही, पण मी आता माझं मी शिकले, आता माझं मी एक ऑब्विसली. आणि तुम्हाला सांगू, जे रिअल लाईफ मध्ये म्हणतात ना, द पर्सन हू कॅन गो अलोन इन टू रेस्टॉरंट, इन टू मूवी थिएटर, दॅट पर्सन इज मॅच्युअर असं म्हणतात. तसं मी सांगेन, अ पर्सन हू कॅन गो अलोन टू वारी, one can go alone to temple, one can read their own Gita and Jnaneshwari, he is a mature in अध्यात्म, according to me. तो माणूस मॅच्युअर झाला, त्याला कोणाच्या साथीची गरज नाहीये. हा, ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही सत्संगामध्ये करता सत्संग जाणून बुजून, ही गोष्ट वेगळी आहे. पण दुसऱ्याने तुम्हाला शिस्त लावण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः सेल्फ डिसिप्लिन आहात, हे महत्वाचं आहे. का मर का तिथे गर्दी कमी असते, आजूबाजूला आपल्याला संघ का नाही मिळत? तुम्ही कधी डोंगर बघितलाय, शिखर बघितलंय कधी? उज्ज्वला ताई, शिखराच्या खाली ना खूप लोक असतात, खूप गर्दी असते. शिखराच्या वरती ना जागाच नसते, तिथे एकाच दुसराच उभा राहू शकतो. म्हणून अनेको संत झाले, पण शिखरावरती आजही माझ्यासाठी एकच जण आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. शिखरावरती एकच जण, 1 किंवा 2 जण, त्याच्या पलीकडे कोणी नसतं. तसं जर आपल्याला एकमेव अद्वितीय बनायचं असेल ना, ओढ असली पाहिजे, चांगलंच बनण्याची ओढ असली पाहिजे. पण चांगलं म्हणजे काय ते आधी कळलं पाहिजे. गोडीची या ठाया सोके, ती कुठली गोडी ते आधी कळलं पाहिजे. त्यासाठी आधी गीता सेशनला आलं पाहिजे. बोलायला गेलं तर हा प्रचंड डिस्कशनचा मामला आहे, आणि आपण असंच डिस्कशन करत जाऊ. पुढच्या सेशनला आजचे 2 श्लोक आपण बोलले, त्याच्याबद्दलचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलं नाहीये, ते आपण पाहू. आणि मनावरती अजून चिंतन करा. मन म्हणजे काय? आतला केंद्र अहंकार. तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेला आहात? आपण मी माझा विचार करते, तुम्ही तुमचा विचार करा. झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, ज्यांनी आपल्याला ही सुंदर ओवी दिली, त्या माऊलींच्या चरणी अर्पण करूया. तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा विराजमान आहे, त्याच्या चरणी मी ही वाक सेवा अर्पण करते.
आणि सेवेला इथेच पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निरवी हेची मज देई आणिक दुजे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या. कसं संतांच्या पायी राहणार? पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वाभूती सर्वा सुखी संपूर्ण होईजे. हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः. का बोलायचं? ग्रंथामध्ये मन कधी लागणार? ज्या वेळा घाणेरड्या गोष्टी हरये हरवून घे. हरये नमः हरये नमः हरये नमः. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.